4 तास महसूल अधिकाऱ्यांची वाळू माफियांशी झुंज. अखेर पोलीस बंदोबस्तात मोठी कारवाई पूर्ण. 11 ट्रॅक्टर, 1 JCB, 1 पोकलॅट मशीन जप्त. सावरगाव परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाचा बुलडोझर. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात आज महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई करत वाळू माफियाचे धाबे दणाणून सोडले आहेत. सावरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू, घिसू आणि पोहटा वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तहसीलदार सुनील सौंदाणे हे मोहिमेत हजर राहून नायब तहसीलदार राजेंद्र महाजन, अधिकारी देवेंद्र कुरे तसेच महसूल विभागातील अनेक तलाठी यांच्या पथकासह प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मात्र कारवाई दरम्यान वाळू माफियांनी प्रशासनासमोर मोठा गोंधळ घालत तब्बल 4 तास हुज्जत घातल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने अखेर नांदगाव पोलीस ठाणे यांची मदत घेण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बढे आणि पोलीस फाटा घटनास्थळी दाखल होताच प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत मोठी कारवाई पूर्ण केली. या धडक मोहिमेत तब्बल 11 ट्रॅक्टर, 1 JCB आणि 1 पोकलॅट मशीन जप्त करण्यात आले असून संबंधित वाहन मालक आणि वाहतूकदारांवर उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून महसूल विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. आरोपींमध्ये सुरेश गणपत चव्हाण, मनोज रघुनाथ भाबड, राहुल वसंत सरोदे, निलेश शरद शेलार, चेतन बाळू राठोड, भागवत रवींद्र शिंदे, गणेश भाऊराव राठोड, अनिल रोहिदास चव्हाण, दीपक अशोक शेलार, भागवत निकम आणि जितेंद्र हनुमान शेलार यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाने उभारलेला हा दंडुका पुढेही कायम राहणार का? वाळू माफियांना कोणाचे संरक्षण आणि महसूल विभाग आणखी मोठ्या कारवाया करणार का? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. 2 दिवसांपूर्वी नांदगाव पोलीस ठाण्यात एका इसमाने चक्क पेट्रोल अंगावर ओतून घेणार असल्याची धमकी पोलिसांनाच दिली. तसेच आज वाळू माफियांच्या दादागिरीला दाद द्यावी लागेल. तहसीलदार महोदय यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली असे नांदगाव तालुक्यात का घडते? संपादक विजय धामणे, नांदगाव. साहेब, आज जी तुम्ही कारवाई केली 2 पोकलँड आणि 11 ट्रॅक्टर, यावर तुमचं काय प्रतिक्रिया सांगा. आज दिनांक 12/5/2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मला गुप्त माहितीद्वारा माहिती कळली की सावरगाव येथे मन्नाड नदीमध्ये 10-12 ट्रॅक्टर JCBच्या साहाय्याने घेसू पोयटा वाहतूक करून वीटभट्टी धारकांना पुरवित असल्याची बातमी मिळाल्यावरून मी माझे 2 पथक तयार केले आणि त्या पथकामार्फत मी स्वतः तिथं जाऊन साधारणतः 12 ते 13 ट्रॅक्टर मी पकडलेले आहेत. सोबत 1 JCB आणि पोकलँड देखील पकडलेले आहे. परंतु मोठी संख्या असल्यामुळे चालक आणि त्याचे मालक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि कोणीही मन्नाड नदीतून बाहेर ट्रॅक्टर घेऊन जायला तयार नव्हते. त्यामुळे मी पोलीस निरीक्षक बदाने साहेबांना फोन केला आणि पोलीस बंदोबस्त मागवला. त्यानुसार बडे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक आले पोलीस कर्मचाऱ्यासह आणि माझ्या तलाठी आणि इतर पथकांसोबत आज रोजी आम्ही सर्व वाहने इथे आणलेले, काही जे 3 बाकीचे पळून गेलेले आहेत ते संबंधितांवर योग्य ती कारवाई करीत आहोत.